नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौष महिन्यात दर रविवारी केल्या जाणाऱ्या सूर्यनारायणाच्या व्रताची कथा सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम सूर्याय नमः लिहायला विसरू नका. ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं, त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा फुल दुर्वा आणायला रानात जात असे. तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने विचारलं, काय ग बायांनो, कसला वसा वसता तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मोन्यानं मुकाट्यानं उठावं, सचिळ वस्त्रसहित स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेगाचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी घ्याव्या, पान फुल व्हावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमी संपूर्ण करावं, संपूर्णाला काय करावं, गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोण कडक तूप, मेहुणू जेवू सांगावं, असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, 3 असेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावून धाडलं. ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल? राणी म्हणाली, दासी करत नाही, बटकी करत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू. घरात केली उतरणीची 6 मोते आणली. तिनं आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितले, मावशी गणगोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अग अग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांग, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? तळ्याच्या पाळीला उभा राहिला. परसदारान घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होन मोहरा भरल्या. वाटेस आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? देवी दिले, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं. पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अग अग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, काठी पोखरून होनामोहरांनी भरून दिलं. बाबा ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला. हातची काठी घेऊन काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. देवे दिलं ते सर्व कर्मानं नेलं. पुढं तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पाहिल्यासारखं प्रधानाने घरी नेऊन माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतरला. तो गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं पण देवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू घातलं, खाऊ घातलं, त्याला दह्याची शिदोरी होनामोरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई, मावशीनं दिलं पण देवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदितवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परतदारानं घरी नेलं. नाहू घातलं, माखू घातलं, पाटाचं बसायला दिलं. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अंग अंग चांडाळणे, पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीने विचारलं, याला बहिणीच्या घरी राहिली
श्रावणास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं. मावशी मावशी तुला छत्र आली, चामरं आली, पायकं आली, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कुठली, चामरं कुठलं, पाईक कुठले, परवर कुठे. बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले. वाटेनं जाऊ लागली. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढलं, आपलं पान वाढवून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोती राणीने घेऊन तिनं त्याला दिली. 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्याने ऐकले. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढे दुसऱ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढला, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेनं बसला आहे, त्याला हाक मारली. आमच्या बाईनी कहाणी ऐकतो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसं सांगितलं. पुढे तिसऱ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढला, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता, एक डोहात बुडाला होता, एका सर्पानं खाल्ला होता, त्यामुळे चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकू. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू, मी मुलांसाठी रडते आहे. बरे येते. मग ती राणीकडे आली. राणीने पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला, डोहात बुडाला होता, तो आला, सर्पानं खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीने तिलाही वसा सांगितला. पुढे चौथ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढला, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, काना डोळा मासाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्यांच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालता होता. तो उताना केला. 6 मोते होते. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीने मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यांना ऐकली. त्याला हात-पाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7ही दरवाजे उघडले. लोह गंगा पाणी तापवलं. पडरस पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिला घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं ग, कोणाच्या बापनीचा केस आहे? राजाला राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदित्यवारी वळचळणीखाली बसून केस विंचरले. काव चवाळ डोईंचा केस वळचळणीची काठी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कोणा डोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 6 उताराची कहाणी 5 उतारी सफळ संपूर्ण. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौष महिन्यात दर रविवारी केल्या जाणाऱ्या सूर्यनारायणाच्या व्रताची कथा सांगितली आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.